दशरथाने सोडलेला बाण श्रावणाच्या हृदयाला लागला. काळजामध्ये बाण लागला, बाळ पाणवठ्याला पडला. शर आला तो घेऊन आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. हा आई गे दीर्घ फोडून हात, तो पडला जाऊन झोप. मंडळी, ठिकाण पानवट्याचं होतं. श्रावण नावाचा बाळ आई वडिलांना पारड्यामध्ये घेऊन झाडाच्या खाली ठेवून आई वडिलांना पाणी प्यायला न्यावं या कारणासाठी पानवट्याला पाण्यात उतरला. आपली घागर त्या पाण्यामध्ये बुडवली, भरतोय तेवढ्या वेळात काळजाला बाण लागला. रचनाकारानं फार गोड कविता केली करुणा रसामध्ये. शतवार धन्यवाद ती कविता करणाराला. मंडळी, राजा दशरथाने मारलेला बाण श्रावणाला लागला आणि श्रावणाचा आवाज आता तेवढ्या वेळा मध्ये आई ग. हळहळ अंतकरण श्रावणाचं, कळकळलं अंतकरण श्रावणाचं. अरे हे बाण नाही, माझ्यासाठी काळच आला. राजा दशरथाने ही वाणी ऐकली. ये राजाच्या श्रवणी करुणा कामी, हृदयाचे झाले पाणी. मंडळी, राजाच्या हृदयाचं पाणी 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 झालं. माझा बाण वाघाला नाही लागला, माझा बाण सिंहाला नाही लागला, माझा बाण कोण्या तरी निराधार माय बापाच्या पुत्राला लागला. कोणाला लागला म्हणून राजा दशरथाने ज्या दिशेला बाण सोडला त्या दिशेला नजर टाकली. मंडळी, तर नजरेला दिसलेलं चित्र कसं दिसलं जरा ऐका ना. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नुमनी, आश्री आननी नयनी, तो वदला अंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा. राजा दशरथाने पाहिलं, माझा बाण श्रावण नावाच्या बाळाला लागलाय रे बाळा, श्रावला. राजा दशरथ म्हणत होता, तुझ्या मरण्याला कारण मी आहे रे, मी पापी आहे. मी पापी कारण बाळा. हे बाळा श्रावणा, माझा बाण तुला लागला आणि तुझं अंतकरण विवळ झालं रे श्रावणा. माझ्याकडून घडलं हे पाप. खाली उतरला दशरथ राजा. मंडळी, हातातलं धनुष्यबाण बाजूला टाकून दिलं, पाणवठ्याला जातो आणि श्रावणाला उचलून घेतो. दशरथ राजा पाणवठ्याच्या वरच्या टप्प्यावर येऊन बसतो, मांडीव श्रावणाला घेतो. श्रावणानं दशरथ राजाचे डबडबलेले डोळे पाहिले, कडकडून भीती मारली राजाला. मग कळवळोनी नपास बोले बाळ. श्रावण बोलू लागला होता राजा दशरथाला. मग कळवळोनी नपास बोले बाळ. कशी तुम्ही साधली वेळ राजे,
काय वेळ साधली हो तुम्ही. मी माझ्या माय बापांच्या सेवेसाठी पानवट्याला आलो. तुम्ही माझ्या काय बात घुसव. मंडळी, श्रावण म्हणत होता राजा दशरथाला, कशी तुम्ही साधली वेळ. सांगू लागला कहाणी स्वतःची. विद्रावक कहाणी होती मंडळी, हृदयाला पाजर फोडणारी कहाणी. मारणाऱ्या राजा दशरथाच्या मांडीवर छातीला कवटाळून बाळ बोलू लागलं, सांगू लागलं होतं, राजे माझे दोन आई वडील म्हातारी तो झाडाखाली बसलेले. मी काशीला कावड घेऊन जात होतो. माझ्या माय बापांना तहान लागली म्हणून पाणी नाही लागले. मम महातारे माय बाप ताने तर खाली असतील बसलेले. श्रावण म्हणतो, राजे माझे माता आई वडील झाडाच्या खाली बसलेले असतील, सावलीला माझी वाट बघत. कावड त्यांची घेऊन मी काशीला चालिलो तीर्थयात्रेला. राजे माझ्या वडिलांची कावड मी घेतली आणि काशीला जातोय, तीर्थयात्रेला जातोय. आणि तीर्थयात्रेला जात असताना तुमच्या हातून हे अपराध घडावा. श्रावण सांगू लागला मंडळी, राजे आनाया निर्मळ वारी मी आलो या कासारी. ती लगबग धरो भरून झाली, जो परत फिरे तो तुमचा शेर. राजे लगबगीने आलो. बाबाला तहान लागली, आईला तहान लागली. या घाटावर पोहोचलो मी. ही लगबग भरून झाली भरली मी, जो परत फिरे तो तुमचा आला शेर. या उरात रुतला फार. राजे ती बाण तुमचा यावा, माझ्या उरात घुसावा. मी एकुलता पुत्र कसा झाला, मत्स्वरी अवचित आला. राजे आई वडिलांचा एकुलता एक मुलगा हो मी. माझे अंध मायबाप डोळ्याला दिसत नाही, शरीर थरथरतय माझ्या मायबापाचं. त्यांच्या आधारचा स्तंभ मी एकुलता एक मुलगा हो. मी एकुलता पुत्र कसा झाला, अवचित आला. त्या व्रतपणी मीच एक आधार. राजे त्या वयोवृद्ध माझ्या आई बाबांचा एकुलता एक मीच मुलगा आधार. त्या व्रतपणी एकुलता मीच आधार. सेवेस आता मुकणार. राजे माझ्या आई वडिलांना कोण पाणी देईल. तहान लागली असेल ना, माझ्या आई वडिलांना एक विनंती आहे तुम्हाला. राजे करतात का माझं काम. श्रावण म्हणतोय दशरथ राजाला,
जा बघतील ते वाट पाखरावानी. राजे तुम्ही जाताल का हो माझ्या मायबापाला पाणी घेऊन? जा बघतील ते वाट पाखरावानी, द्या नेऊन आधी पाणी. माझ्या आईला माझ्या बाबाला पाणी द्या. राजे आहेत अंध ते दोन्ही, दुर्वार्ता फोडू नकाही, ही विनती तुमच्या पायी. राजे माझे आई वडील दोन्ही डोळ्यात आंधळे तो आहेत अंध ते दोन्ही, दुर्वार्ता फोडू नकाही. त्यांना दिसत नाही. बघा मरणाच्या टायमाला सुद्धा मायबापाने दिलेल्या संस्काराची जोपासना श्रावण करतोय. श्रावण म्हणतो राजे माझ्या मायबापांना पाणी देताना बोलू नका, त्याला असा भासवा की माझा श्रावणच पाणी देतो. दुर्वार्ता फोडू नकाही, मी मेलेली बातमी नका सांगू, ही विनंती तुमच्या पायी. मज माघारी. राजे एक वचन देतात का मला? माझा प्राण जाणार आहे आता. मज माघारी करा तुम्ही सांभाळ, होनी श्रावण बाळ. माझ्या आईच्या वडिलांचा सांभाळ माझ्या माघारी करा राजे, पण श्रावण बाळाची जागा घेऊन करा. होनी श्रावण बाळ. परिझाकून हे सत्य कसे राहिल, विधिलेखन होई फोल. राजे ही बातमी झाकलेली राहील का? राजे माझा मृत्यू माझ्या बापाला कळणारच नाही, इतकी सेवा तुमच्याच्याने घडेल का हो? मंडळी श्रावण म्हणू लागला. काळी त्यांचे फाटून शोकाले येतील माझ्या माडी. त्याचं काळीच फाटल तुमचा श्रावण केला म्हटल्यावर. माझ्या बापाचं हृदय फाटून जाईल माझ्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर. ह्या झारी मी जातो त्याचा बोल, लागला जावया खोल. राजे ही छारी घ्या, माझ्या बापाला पाणी पाजायला जा म्हटला. श्रावण मंडळी आवाज खोल गेला त्याचा, लागला जावया खोल. आवाज खोल गेला श्रावणाचा, कंठात प्राण दाटला. राजे काय करावं आता? सोडिला श्वास भेटला, तो जीव फडफडला. तनु पंजर सोडून गेला, दशरथ राजा राजा लढला ठाई ठाई. अडखळला ठाई ठाई. मंडळी या लेकराचं विद्रावक रूप पाहिलं. कोवळं लेकरू होतं, मायबापाच्या पाण्यासाठी मासा तडफडावा तसं तडफड तडफड करू लागलं.
श्रावणानं ही करुणा कहाणी ऐकली आणि राजा दशरथ राजा रडला धाई धाई, अडखळला ठाई ठाई. राजा दशरथ ठसा 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 रडू लागलो. हे लेकरा, काय घडलं रे माझ्या हातून? पाय चाचत होता मंडळी दशरथ राजाचा. डोळे डबडबले पाण्यानं आणि त्यावेळेला श्रावणानं डबडबलेल्या डोळ्याने राजा दशरथाकडे पाहिलं. मंडळी बाण बाजूला पडला होता, भाता बाजूला पडला होता. राजा दशरथाचे केस अस्ताव्यस्त झाले. अयोध्येचा नरेश ढसा रडत होता ना मंडळी. तेव्हा श्रावण म्हणू लागला परत एकदा, शर आला तो. राजा, तुम्ही सोडलेला बाण नव्हता हो. शर आला तो, घेऊन याला काळ. निवळला श्रावण बाळ, निवळला श्रावण बाळ. मंडळी, राजा दशरथाची अशी बिकट अवस्था केली. इतक्या करुणा रसातला प्रसंग ज्या कविताकारानं आपल्या कवितेमध्ये रचला ना मंडळी, काय भाव प्रगट केले बघा. अरे दगडाला पाना फुटल, माणसाचं काय नवल आहे. राजा दशरथांनी सांगितलं आणि राजा दशरथांनी ती सगळी कहाणी ऐकल्यानंतर ती झाडी घेतली. राजा दशरथ झाडाखाली गेला. म्हातारे मायबाप सावलीला बसलेले ते म्हाताऱ्या मायबापाला पाण्याची झाडी असा आंधळे मायबाप हात पात तोंडाले. बाळा श्रावणा, माय वेळ लागला, आलास का रे राजा? दशरथाने विचार केला. होय म्हणा, गावात ओळखीत आले, बोलत नव्हते. कारण आई हंबरडा फोडून म्हणू लागली, श्रावणा अरे अरे आई घे ग पाणी, आई पे ग पाणी म्हणणारा माझा श्रावण आज का बोलत नाहीस रे? तुला काय झालं बोलायला? माझ्या पारसा, माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू. मंडळी, शंका बापाला बोलाय सांग, माझ्या लेकराचा आवाज काय येत नाही? मला पाण्याची झाडी हातामध्ये देतोयस, पण तू कोण आहेस? तू श्रावण नाहीस का? माझं लेकरू असं गप्प मुक्यानं आमची सेवा करत नाही. बाबा 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 बाबा, आई 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 करून आमची अवतीभोवती फिरणारं माझं पाडस श्रावण नाही रे. कोण आहे? कोणी सांग. मंडळी, त्यावेळेला डबडबलेल्या डोळ्यानं थरथरल्या हातानं दशरथ राजांनी विचार केला, या आई वडिलांना मी आता सांगितलं पाहिजे खरं. त्यावेळेला राजा दशरथ बोलू लागला, हे पुण्यवान सत्पुत्रांच्या माता पित्यांनो, मी पापी कर्म दरिद्री राजा आहे. माझं नाव दशरथ आहे. मी अयोध्येचा नरेश आहे. तुमच्या मुलाचा प्राण माझ्या हाताने गेला. मंडळी, श्रावणाचा प्राण गेला म्हटलं